नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मी समृद्धी पैठणकर, सावरकर मंडळ कार्यकारिणी सदस्य, उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते. वेद मंत्राहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वेद मंत्राहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम. बंकिमचंद्र चटर्जी यांनी संस्कृत आणि बंगाली भाषेत सन 1882 मध्ये वंदे मातरम या गीताची रचना केली. या गीतामुळे सुप्तावस्थेत असलेले भारतीय नागरिक पारतंत्र्याविरुद्ध पेटून उठले आणि स्वतंत्रता संग्रामाचे हे गीत प्रेरणास्थान बनले. आणि अशा या तेजस्वी गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या मंडळातर्फे आपण एक प्रेरणादायी कार्यक्रमाचे खास आयोजन केले आहे. आणि आजच्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात आपण भारत मातेच्या पूजनाने करणार आहोत. पूजनासाठी मी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष श्री विजयजी करता, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रमेशजी बनगोंडे, मंडळाच्या सचिव ॲडव्होकेट सौ हर्षदाजी पोरे, आजचे प्रमुख पाहुणे श्री शिवराजजी पिंपुडे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री नारायणजी देशपांडे या सर्वांना आमंत्रित करते. यानंतर मान्यवरांनी समोर आसनस्थ व्हायचे आहे, कारण यानंतर आपल्यासमोर नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या अनुष्का सामंत कथ्थक नृत्य मंजिरी कला केंद्राच्या श्रेया अगरवाल भरतनाट्यम नृत्य या वंदे मातरम गीतावरती नृत्य सादर करणार आहेत. या नृत्याद्वारे या गीताप्रती त्यांचा असलेला आदरभावच त्या आज आपल्यासमोर सादर करणार आहेत. खूपच सुंदर नृत्याविष्कार. धन्यवाद अनुष्का, धन्यवाद श्रेया. यानंतर मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मी सर्व मान्यवरांचा थोडक्यात परिचय सांगते. सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजयजी करता, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रमेशजी बनगोंडे, मंडळाच्या सचिव ॲडव्होकेट सौ हर्षदाजी पोरे, आजचे प्रमुख पाहुणे श्री शिवराजजी पिंपुडे आणि आजचे आपले प्रमुख वक्ते श्री नारायणजी देशपांडे यांचे मनःपूर्वक स्वागत. प्रास्ताविक देण्यासाठी मी सचिव ॲडव्होकेट सौ हर्षदा पोरे यांना विनंती करते. नमस्कार. स्वर्गीय बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन 1870 मध्ये उच्च संस्कृतमय बंगाली भाषेमध्ये वंदे मातरम या गीताची रचना केली आणि सन 1882च्या त्यांच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीमध्ये या गीताचा समावेश केला. आपला देश पारतंत्र्यात असताना वंदे मातरमच्या घोषणांनी सुप्तावस्थेत असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्याचे मोलाचे काम वंदे मातरमने केले. स्वातंत्र्य काळापासून
भारतीयांच्या मनामध्ये चेतना जागवणारे आणि सर्व भारतीयांना बंधुभावाने एकत्रित बांधून ठेवणारे असे हे वंदे मातरम. समाज जागृतीचे काम करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने अशा या तेजस्वी गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय विचार साधनेचा पुस्तक विक्रीचा स्टॉल हॉल बाहेर लावलेला आहे. वंदे मातरमचा मिलिंद प्रभाकर सबनीस लिखित जे पुस्तक आहे ते सवलतीच्या दरात आज उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वांनी पुस्तक विक्रीच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी. वंदे मातरम या गीताला शतशः नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. धन्यवाद. प्रमुख पाहुणे श्री शिवराजजी पिंपोडे यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री शैलेशजी भिडे यांना विनंती करते. वंदे मातरम, भारत माता की जय. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. श्री शिवराज दादा पिंपुडे, कारण ज्ञानप्रबोधिनीचे असल्यामुळे त्यांना सगळे शिवराज दादा या नावानेच परिचित आहेत. त्यांचं शालेय शिक्षण हे सुद्धा ज्ञानप्रबोधिनीमध्येच झालेलं आहे आणि ते स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत. MA, MEd, DSM आणि सध्या त्यांची PhD पण सुरू आहे. MEdचा अभ्यासक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे फिनलंड येथील अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची 7 दिवसासाठी निवड झाली होती. त्या दौऱ्यात त्यांनी शिक्षण पद्धतीचा अभ्यास हा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रात 2000 सालापासून ते कार्यरत आहेत. निगडी केंद्रातील गुरुकुल प्रकल्प माननीय भाऊंनी जो सुरू केला त्या गुरुकुल प्रकल्पाचा त्यांचा 10 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. 2016 पासून पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमांवर आधारित अनपारिजातक हासला हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकास श्री के घाणेकर सर यांच्या हस्ते अलाईव्ह संस्थेचा हरित पुस्तक हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि 2023मध्ये या पुस्तकाची 2य आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. अनुभव शिक्षणाच्या विविध प्रयोगांबाबत जडणघडण, प्रशिक्षण या मासिकातून त्यांनी लेखन केलेले आहे. तसेच विविध दिवाळी अंकातून शैक्षणिक लेखन आणि सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग या पुरवणीतसुद्धा त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. विविध विषयांवर महाराष्ट्रातील अनेक शाळांतील विद्यार्थी, अध्यापक यांच्याशी त्यांचा संवाद नेहमीच असतो. करोना काळात MKCL तर्फे दूरदर्शनवर प्रक्षेपित झालेल्या टिलीमिली या कार्यक्रमात इयत्ता 4थी इतिहास विषयाचे अध्यापन त्यांनी केलेले आहे. सकाळ माध्यम संवादाच्या NIE तर्फे अनेक IIT आणि विविध शाळांमधून आयोजित केलेल्या कार्यशाळांमधून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व 2024मध्ये धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकास यशवंतराव चव्हाण सेंटरचा लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि सध्या त्यांच्याकडे दायित्व ज्ञानप्रबोधिनी शिक्षण प्रमुख, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष, मातृमंदिर विश्वस्त संस्था असे हे व्यक्तिमत्व आपल्याला असाच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. तर यांचा सन्मान करण्याची मी कार्याध्यक्षांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मी शिवराजदादाला विनंती करतो की त्यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करावे. आपल्याच घरामध्ये स्वतःची ओळख करून घेताना कसं वाटतं याचा अनुभव मी आत्ता घेतला. थोडक्यात शब्द वापरला आहे शैलेशजींनी, पण फोनवरचा शब्द असा आहे की 3 मिनटापेक्षा जास्त बोलू नका. आणि मी एक शिक्षक आहे, त्यामुळे एका शिक्षकाला 3 मिनटात बोला असं सांगण्याचं धारिष्ट्य त्यांनी केलेलं आहे. साधारणपणे आमच्यावरती जो संस्कार झालेला असतो, एकदा माईक मिळालं की 30 मिनिटांशिवाय आम्ही सोडत नाही. तर त्याच्यानंतर टोल पडतो ना शाळेचा, तो संस्कार एक झालेला असतो. पण नारायणराव माझे अतिशय चांगले मित्र आहेत, आमचे स्नेही आहेत. मातृमंदिर विश्वस्त संस्थेमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतो, त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळावा ही माझीसुद्धा इच्छा आहे. त्यामुळे कागदावरती बरेच रेघोटे जरी ओढलेले असले तरी त्यातला एकच ठळक मुद्दा
अगदी 2 मिनटामध्ये आपल्यापर्यंत पोचवावा असं मला जरूर वाटतं आहे. खरं तर अशी गीतं, अशी पद्य, अशा कविता की ज्यांचं राष्ट्रभक्ती हे एकच सूत्र आहे आणि त्याच्यातून पराक्रमाचे, त्यागाचे, सेवेचे संस्कार हे घडतात, अशी गीतं आपल्याला अंतर्मुख करतात, आपल्यातली प्रेरणा जागृत करतात. त्यामुळे एक इतिहास शिक्षक या नात्यानं मी सुद्धा एक शाळेमध्ये छोटासा प्रयोग गेली 5-1 वर्ष करून बघतोय. 7वीला मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा इतिहास आहे. तर त्यांच्या त्या सगळ्या वेळापत्रकामध्ये 4 तासिका त्यांना ठेवलेल्या होत्या इतिहास अध्यापनासाठी. तर मी म्हटलं त्यातली 1 तासिका कमी करा. आता आमच्या लोकांना आश्चर्य वाटलं की स्वतःच इतिहासाचे शिक्षक आहेत आणि म्हणतात इतिहासाची 1 तासिका कमी करा. बहुतेक यांना 1 तास कमी घ्यायचा आहे वाटतं, वर्कलोड कमी करायचा आहे स्वतःचा. म्हटलं ती 1 तासिका कमी करा, त्याचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. असं म्हणून त्यावेळी आमच्याकडे शीतलताई म्हणून होत्या कापशीकर, उत्तम पोवाडे गायच्या. तर त्यांना मी विनंती केली की हा 1 तास आठवड्यातला मी तुम्हाला देतो. या 1 तासामध्ये वर्षभर मुलांना तो तुम्हाला तास मिळेल, म्हणजे साधारणपणे 8 महिने शाळा चालली तर तेवढे गुणिले 4 असं ते तास मिळतील. आणि तुम्ही जास्तीत जास्त स्फूर्तिगीतं, एखादा पोवाडा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. वर्षाच्या शेवटी माझ्या असं लक्षात आलं की 7वीच्या आमच्याकडे 4 तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीतील प्रत्येक विद्यार्थ्याची 6-7 स्फूर्तिगीते शिवरायांची आणि 2 पोवाडे पाठ झालेले होते. आणि वर्षाच्या शेवटी सगळ्या पालकांना बोलावून एकेका वर्गाचं साधारणपणे तासा-सव्वा तासाचं सादरीकरण झालं. आणि त्याच्यातून जो इतिहास त्यांच्यापर्यंत पोचला, कदाचित तो गद्य भाषेतून पोचला नसता. त्यामुळे अशी पद्य, अशा कविता, अशी स्फूर्तिगीतं ही अतिशय महत्त्वाची असतात. ती सतत आपण गुणगुणली पाहिजेत. त्याच्यातून हळूहळू त्यांचा अर्थ उमगायला लागतो, हळूहळू तो आपल्या जीवनात उतरायला लागतो. त्यामुळे माझ्यासकट इथं बसलेल्या प्रत्येकाचं एक गीत हे आपल्या जीवनाचं मंत्र बनावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरंच अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी कुमारी क्षिप्रा पटवर्धन हिला विनंती करते. नमस्कार. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान असलेले राष्ट्रचेतना गीत म्हणजेच वंदे मातरम, ज्याला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि याबद्दलच अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते श्री नारायणजी देशपांडे यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभी आहे. श्री नारायणजी विलास देशपांडे आपल्याच पिंपरी चिंचवड येथील राजे शिवाजीनगर स्पाईन रोड येथे त्यांचे वास्तव्य आहे. यंत्र अभियंता असलेले नारायणजी सध्या अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. 25 वर्षाहून अधिक काळ अभियांत्रिकी संशोधन विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील हायड्रोलिक मोटर या विषयावरील संशोधनास भारतीय बौद्धिक स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट प्राप्त झाले आहे. नारायणजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन पिंपरी चिंचवड जिल्हा सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ कार्यकारिणी सदस्य आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य देखील आहेत. यासोबतच श्री नारायणजी उत्तम वक्ते, अभ्यासक आणि लेखकही आहेत. विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंती वर्षात 150हून अधिक व्याख्यानांचा संकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याशिवाय इतर विविध विषयांवर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेले लेखही प्रसिद्ध झाले आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व श्री नारायणजी देशपांडे हे आपल्याला आजचे प्रमुख वक्ते म्हणून लाभले, ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
आता स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजयजी करता यांना प्रमुख वक्त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करते. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत त्यांना मी विनंती करते की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांना मी विनंती करते की समोर आसनस्थ व्हावे. रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिं रत्नाढ्यां वन्दे भारत मातरं वन्दे भारत मातरम. व्यासपीठावरून समोर आसनस्थ झालेले सर्व मान्यवर, सावरकर मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रप्रेमींनो, आजच्या या कार्यक्रमाला आणखी एक काय म्हणू योगायोग, एक चांगला योगायोग लाभलेला आहे. आणि आज बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. म्हणजे वंदे मातरमचं 150वं जयंती वर्ष आणि बिरसा मुंडा यांची 150वी जयंती. एक व्यक्ती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या गीताद्वारे आपल्या भारतामध्ये राष्ट्रचेतनेचं स्फुरण केलं. आणि एक असा कार्यकर्ता की जो वयाच्या 25 वर्षाचंच ज्याला आयुष्य लाभलं, पण त्याने आपल्या कृतीद्वारे जवळपास त्याच काळात म्हणजे त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात भारतामध्ये राष्ट्रचेतनेचं जागरण केलं. साधारणतः 1873ची घटना. बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर मधील एक मोकळं मैदान. या मैदानामध्ये 5-7 इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत होते. 1857चं स्वातंत्र्य समर संपून एक 12-15 वर्ष झाली होती. सगळीकडं शांतता होती. शांतता म्हणजे इंग्रजांना कुठंच विरोध नव्हता. संपूर्ण भारतभर इंग्रजांचं एकछत्री राज्य स्थापन झालं होतं, निष्कंटक. कुठं आंदोलन नव्हतं, कुठं उठाव नव्हता, कुठं चळवळ नव्हती. त्यामुळं हे इंग्रज सुखानं आपला वसाहत उपभोगत होते. आणि ते आले होते त्याच्यासाठीच. कारण काही लोकांना वाटतं की इंग्रज या देशात आले इथल्या लोकांचं कल्याण करायला. नाही, इथल्या वसाहतीचा उपभोग घेण्यासाठीच या देशामध्ये ते आले होते. आणि त्यामुळं त्यांचं एकदम आनंदामध्ये चाललं होतं इंग्रज लोकांचं. आणि हे 5-7 इंग्रज क्रिकेट खेळत होते. त्यांच्याबरोबर एक तिथल्याच एका रियासतीचा म्हणजे एका छोट्या संस्थानचे राजे जोगिंदर नारायण हेही त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होते. इंग्रजांनी संस्थानिकांना एवढंच काम ठेवलं होतं, अधिकाऱ्यांबरोबर क्रिकेट खेळायचं किंवा शिकार करायला जायचं किंवा पार्ट्या करायच्या. आणि त्यांना पगार द्यायचे इंग्रज सरकार संस्थानिकांना. आणि असे ते क्रिकेटचा सामना चालला होता. त्या मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये झाडाखाली काही 2-3 इंग्रज मड्डम खुर्चीवर बसलेल्या होत्या. धोतर पागोटं घातलेले 1-2 चाकर त्यांना वारा घालत होते. त्या मैदानाच्या दुसऱ्या बाजूला एक 5-50 बघे, काही क्रिकेट पाहायला आलेले आणि काही मॅडमला पाहायला आलेले उभे होते.
कमरेपर्यंत धोतर, बहुतेक सगळे लुकडे काळे सावळे, डोक्याला एक मुंडासं, असे सगळे क्रिकेटचा सामना पाहत होते. आणि दर रविवारचं साधारणतः हे त्या बहरामपूरमधलं हे चित्र होतं त्या ठिकाणचं. आणि क्रिकेटचा सामना रंगात आला होता. कर्नल डफिन, जो तिथल्या कंटोन्मेंटचा एक मोठा अधिकारी होता, प्रमुख होता, तो बॅटिंग करत होता. आणि तेवढ्यात काय झालं की त्या मैदानाच्या एका कोपऱ्यातून एक पालखी आली. भोयांनी खांद्यावर घेतलेली पालखी अशी मैदानात तिने प्रवेश केला. सगळ्यांचं लक्ष त्या पालखीकडे गेलं आणि खेळ थांबला. तो डफिन, कर्नल डफिन, त्याचा पारा चढला, तो संतापला, तो ओरडला, हु इज धिस? आणि मग त्या गर्दीतून कोणीतरी 2-4 आवाज आले, बंकिंग बाबू, बंकिंग बाबू. तर ती पालखी होती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची, मुर्शिदाबाद जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर आणि इंग्रजी शिक्षणाचं क्रमांक 2चं प्रॉडक्ट. क्रमांक 2चं ह्या अर्थ की त्यांच्यापूर्वी ह्या भारतात फक्त एकच माणूस BA झाला होता आणि तो होता आपल्या रवींद्रनाथ ठाकूरांच्या परिवारातला रामनाथ ठाकूर त्याच वर्षी. आणि इंग्रजी राज्यात BA झालेली दुसरी व्यक्ती म्हणजे 1858ला, 1857 आपल्याला माहिती आहे, 1858ला त्यांना BEची डिग्री प्राप्त झाली. आणि ते त्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर होते. आणि बहुतेक इंग्रजी अधिकारात एकच काळा अधिकारी होता. आणि त्यामुळं म्हणण्यापेक्षा तो नापसंत अधिकारी होता. कारण जरी इंग्रजांना त्यांचं शिक्षण घेतलेले लोक त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या राज्यामध्ये हवे होते, पण ते कसे की खाली मान घालून चालणारे. म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती होती की इंग्रजी शिपाई जरी आला, म्हणजे त्याचा शिपायाचा जरी हुद्दा असला, पण तो इंग्रज असला तरी समोरून येणारा माणूस प्रत्येक त्याला नमस्कार करायचा, त्याला अभिवादन करायचा. आणि हे बंकिमचंद्र असे होते की फक्त वरिष्ठाशिवाय कोणाला अभिवादन करत नव्हते. आणि त्यांना पाहताच ह्या डफिनचा पारा आणखी चढला आणि तो म्हणाला, स्टॉप इट यू ब्लॅक. आणि पुढचा बा सांगायला नको, इंग्रजी शिवी वापरली. बंकिमचंद्र पालखीतून शांतपणे खाली उतरले आणि ताठ मानेने डोळ्याला डोळा भिडवून त्या कर्नल डफिनला म्हणाले, आय एम एन ऑफिसर ऑफ हर मॅजेस्टीज गव्हर्नमेंट अँड यू हॅव नो राईट टू इन्सल्ट मी. आणि त्याने त्या डफिनला आणखीच राग आला की हा कोण काळा माणूस माझ्याशी डोळे वर करून बोलतोय. आणि मग पु ल देशपांडेंच्या भाषेत बाचाबाची झाली. आणि त्या डफिनने बंकिमचंद्रांना मारहाण केली. ही त्यावेळची शोकांतिका होती. बघा, त्यावेळेस त्या मैदानामध्ये कमीत कमी 70-80 भारतीय लोक होते आणि 4-5, 5-7च इंग्रज होते. पण तरीसुद्धा एक सज्जन, सुशिक्षित व्यक्तीला तो इंग्रज मारहाण करत होता आणि बाकीचे सगळे पाहत होते. आणि ही त्यावेळच्या आपल्या देशाची पद्धत होती. आणि तो काय बंकिमचंद्र यांच्यावर हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्मसन्मानावर हल्ला होता. आणि हे सर्वत्रच झालं होतं, नित्य आणि सवयीचं झालं होतं लोकांना. आणि त्याचं कुणाला काही विशेष वाटत नव्हतं. आणि असे इंग्रजी शिकलेले उच्च हुद्द्यावर काम करणारे सज्जन विद्वान सुद्धा ह्या अपमानाला अपवाद नव्हते. बंकिमचंद्र ते सज्जन व्यक्ती होते. त्यांनी काय केलं की त्यांनी न्यायालयामध्ये केस दाखल केली, कोर्टात केस दाखल केली, तक्रार दाखल केली. आता सर्वांसमक्ष घडलेली घटना, तरी सुद्धा 1.5 ते 2 वर्ष तो खटला चालला. आणि सुदैवाने ते राजा जोगिंदर नारायण यांना सुबुद्धी झाली आणि त्यांनी बंकिमचंद्र यांच्या बाजूने साक्ष दिली. आणि त्यामुळं त्या न्यायालयाने त्या कर्नल डफिनला शिक्षा केली.
आणि काय शिक्षा केली? आय एम सॉरी. फक्त तो डफीन त्या कोर्टामध्ये 3 शब्द बोलला आणि खटला संपला. म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की आजकाल एक महाशय सावरकरांचा अपमान करीत सगळीकडे फिरत आहेत आणि भरपूर अपमान झाल्यानंतर एक दिवशी न्यायालयात ते म्हणतील की कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि विषय संपून जाईल. तर ते असं होतं. म्हणजे निकाल लागला पण न्याय झाला का? तर न्याय झालेला नव्हता. पण या प्रकरणामुळे बंकिमचंद्र एकदम कोलमडले, अस्वस्थ झाले. आणि त्यावेळेस हे राजा जोगिंदर नारायण हे बंकिमचंद्रांना म्हणाले की आता तुम्हाला जरा विश्रांतीची गरज आहे आणि थोडं आता तुम्ही इथं सुरक्षित नाहीत, तर थोडे दिवस तुम्ही जरा बाहेर जा आणि विश्रांती घ्या. आणि मग बंकिमचंद्रांनी एक दीर्घ सुट्टी टाकली, रजा टाकली आणि ते गेले जोगिंदर नारायण यांच्या राजवाड्यात राहण्यासाठी गेले. आणि तिथं आता हे सगळं वर्णन करायचं कारण असं की कुठलीही कथा आम्हाला समजायची असेल, कुठलीही गोष्ट समजायची असेल, रामायण समजायचं असेल तर आम्हाला रामाच्या भूमिकेत गेलं पाहिजे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत गेलं पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर समजायचे असतील तर आम्हाला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत गेलं पाहिजे. तरच आम्हाला त्या अंदमानातल्या काळाकोठरीचा अंदाज येऊ शकतो. आणि मग त्या गंगेच्या किनाऱ्यावर त्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या त्या राजवाड्यामध्ये बंकिमचंद्रजी पूर्णपणे अंतर्मुख झाले होते आणि त्यांनी आता आपल्या आध्यात्मिक साधनेला सुरुवात केली. ध्यानधारणा, चिंतन, धार्मिक ग्रंथांचं वाचन यांच्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. पण ते शल्य मनामध्ये होतंच, ते अपमानाचं शल्य होतं. आणि ते एक त्या व्यक्तीचा अपमान नव्हता, तो ह्या भारत भूमीचा, ह्या मातृभूमीचा अपमान होता. आणि ते शल्य घेऊन त्यांची साधना चालू होती, ते साधनेमध्ये मग्न झाले होते. आणि एके दिवशी साधारणतः शारदीय नवरात्र नुकतंच संपून गेलं होतं, राजवाड्यातली धांदल संपली होती. आणि त्या राजवाडी म्हणायचे त्या राजवाडा परिसराला, आणि त्या राजवाडीच्या परिसरात ते कालीमातेच्या मंदिरात मध्यरात्री साधारणतः शरद पौर्णिमेच्या आसपासचा काळ असेल, आणि त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये ते ध्यान करत होते. रात्रीची मध्यरात्र झाली होती आणि मंदिरामध्ये ध्यान करत असताना त्यांना समोर त्या कालीमातेच्या रूपात दिसली आपली मातृभूमी. ती गळ्यात कवट्यांची माळ. त्यांना वाटलं की ही कालीमाता निस्तेज झाली आहे. ही कवड्यांची माळ म्हणजे ती काय, तिला आजूबाजूचा परिसर स्मशानवत झालेला आहे. आणि ही जणू कालीमाता निद्रिस्त आणि निस्तेज झालेली आहे. ही भारत माता ही रौद्र रूप कधी धारण करेल असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. ही भारत लक्ष्मी कधी आपल्या परम ऐश्वर्याने नटेल. ही शारदा आपल्या ज्ञान प्रकाशानं केव्हा झळकेल. किंवा कदाचित हे होणारच नाही. पुन्हा ही कालीमाता जागृत होणारच नाही. पुन्हा ह्या लक्ष्मीला तिचं वैभव प्राप्तच होणार नाही. पुन्हा ही शारदा अशी ज्ञानानं भरून निघणारच नाही. आणि त्यांच्या मनात एकदम निराशाजनक असा निराशात्मक विचार दाटला. आणि ते विचार करू लागले की मी काय करू शकतो. आत्ताच आम्हाला काकांनी सांगितलं की तो एक मनुष्य आला आणि तो म्हटला मी पाकिस्तानात जातो आणि पाकिस्तानात बॉम्ब टाकतो. असा अपमान झाल्यानंतर, अशी परिस्थिती आल्यानंतर मनुष्य पेटून उठतो. त्याला वाटतं की काहीतरी करावं, पण मी काय करू शकतो. जो अविवेकी माणूस असतो असं करतो, जाऊन बॉम्ब टाकून येतो. त्यांना बंकिमचंद्र विचार करत होते की मी काय करू शकतो या परिस्थितीमध्ये, आणि मी एकटा काय करू शकतो. आणि त्याच वेळेस
जणू त्या जगदंबेने, ते काली मातेने त्यांना ती प्रचोदना दिली, ती प्रेरणा दिली आणि त्यांच्या अंतर्मनातून उत्तर आलं की तू लिहू शकतोस. बंकिमचंद्रांनी यापूर्वी 4 कादंबऱ्या लिहिल्या होत्या. दुर्गेश नंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी आणि विषवृक्ष या 4 कादंबऱ्या लिहिल्या होत्या आणि बंगाली साहित्यातील आधुनिक कादंबरीचा पाया बंकिमचंद्रांनी घातला होता. पण आता वेळ नवरस साहित्याकडून देशभक्तीच्या, राष्ट्रचेतनेच्या रसाने भरलेल्या साहित्याकडे जाण्याची होती. शृंगारिक साहित्याकडून सामाजिक वास्तववादाकडे वळण्याची वेळ होती. आणि बंकिमचंद्रांना आणखी एक शल्य होतं की ते सरकारी कार्यालयात त्यांना रोज गॉड सेव्ह द किंग हे गाणं म्हणायला लागायचं. आणि ते त्यांना इतक्या वेदना व्हायच्या की अरे, ह्या वेद मंत्रांनी पवित्र झालेली वाणी ह्या कुठल्या तरी शेकडो किलोमीटर, हजारो मैल दूर असणाऱ्या कुठल्या तरी विदेशी राणीच्या गौरवार्थ गाणे त्यांनी गौरवार्थ गाणी गाऊन ती विटाळायची. आणि ह्यांनी त्यांच्या हृदयावर, अगदी ते हृदयावर दगड ठेवून ते गीत ते गायचे कार्यालयामध्ये. आणि आता त्यांना वाटलं की नाही, आता या मातृभूमीच्या गौरवार्थ एक स्तोत्र हवं की जे जागवेल या सुप्त शक्तीला, जे पुन्हा परमवैभवाला नेईल त्या महालक्ष्मीला, महाकालीला आणि महासरस्वतीला. बंकिमचंद्रांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर गंगेच्या खोऱ्यातला तो मुर्शिदाबादचा सुपीक गाळ मातीचं शेत असलेला प्रदेश आणि सोनेरीचं धानाचं शेत सगळीकडं डवरलेलं होतं. आणि त्या चंद्रप्रकाशामध्ये ते असं चंदेरी होऊन चमकत होतं. आणि त्या सोनेरी पिकात बंकिमचंद्रजींना दिसली आपली भारत माता, भारत लक्ष्मी, लक्ष्मी स्वरूप माता. आणि त्यांच्या त्या भावविभोर अंतःकरणातून शब्द पाझरू लागले आणि त्यांच्या लेखणीतून कागदावर राष्ट्रचेतनेचं अमर स्तोत्र अवतरू लागलं, वंदे मातरम. 2 शब्द, हृदयाच्या तळातून आलेले 2 शब्द आणि कोटी कोटी हृदयांचं आर्त प्रकट करणारे. आणि ते शब्द एका व्यक्तीचे नव्हते, ते होते ह्या भारत संस्कृतीचा निश्वास. अथर्ववेदामध्ये भूसुक्त आहे आणि त्या भूसुक्तात म्हटलंय की माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याः. ही भूमी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. आपल्या रामायणातले सगळे उद्गार सर्वांना परिचितच आहेत. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. किंवा कुणी हिंदू सकाळी उठल्यानंतर जमिनीला पाय लावायच्या अगोदर मातृभूमीला वंदन करतो आणि म्हणतो, समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. त्यामुळं हा विषय बंकिमचंद्रांनी पहिल्यांदा ह्या भूमीला माता म्हटलेलं नाही आहे. ह्या भूमीला हजारो वर्षांपासून ही संस्कृती माता म्हणत आली आहे. आणि एक विषय मी संधी मिळेल तिथं एक आवर्जून विषय सांगत असतो आणि तो म्हणजे की ह्या विश्वातील सर्व गोष्टींकडं आमची हिंदू संस्कृती 3 दृष्टीने पाहते. एक आहे अधिभौतिक दृष्टी, दुसरी आहे अधिदैविक दृष्टी आणि तिसरी आहे आध्यात्मिक दृष्टी. म्हणजे ही भूमी, ही विशिष्ट सीमांनी बद्ध असलेला हा भूप्रदेश नकाशावरचा, ही झाली अधिभौतिक दृष्टी. किंवा गंगा ही एक पाण्याचा मोठा प्रवाह आहे, ही आहे अधिभौतिक दृष्टी.
तिला आपण विज्ञानवादी दृष्टीही म्हणूयात, पण आमचे भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती ही प्रत्येक गोष्टीकडे आणखी दुसऱ्या दृष्टीने पाहते, आणि ती आहे अधिदैविक दृष्टी. ही अधिदैविक दृष्टी आम्ही गंगेकडे माता म्हणून पाहतो. गाय ही पशु आहे, ही झाली अधिभौतिक दृष्टी, आणि गाय ही माता आहे, ही झाली अधिदैविक दृष्टी. आणि अधिदैविक दृष्टी तिला म्हणता येईल भावदृष्टी. प्रत्येक हिंदू ह्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीकडं ह्या भावदृष्टीने पाहतो. आणि आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये सांगितलेली तिसरी दृष्टी आहे ती आहे आध्यात्मिक दृष्टी. आध्यात्मिक दृष्टी म्हणजे काय, की हे सर्व परम सच्चिदानंद चैतन्य आहे. ही तात्विक दृष्टी आहे, ही तत्वज्ञानात्मक दृष्टी आहे, हा तत्वज्ञानाचा विषय आहे. आणि कुठल्या प्रसंगात कुठल्या गोष्टीकडं कुठल्या दृष्टीने पाहायचं याचा विवेक असायला हवा. नाहीतर मग लोक म्हणतात की काय त्या गंगेला, त्या कुंभमेळ्याला जाऊन काय फायदा. ते आपले एक महाशय हिंदुत्ववादी म्हणाले होते की लोकांच्या काखेतली घाण वगैरे, आता मी काढत नाही तो शब्द, म्हणजे बघा आपण हिंदू व्यक्ती, आणि बघा मी इथल्या बसलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, आमच्या मनात कधी प्रश्न आला का हो की गंगा माता का, गाय माता का आला? इथं कुणी आहे की ज्याच्या मनात असा प्रश्न आला की ही गाय माता का बरं, ही पृथ्वी माता का बरं, किंवा भारत माता का, गंगा माता का? कारण ज्याच्या मनात हा प्रश्न येतो तो हिंदू नाही. म्हणजे माझी, तुम्ही असं म्हणा की माझी ही हिंदू असण्याची व्याख्या, की ज्याच्या मनात हे भावदृष्टी नाही ज्याच्याकडं, आणि ज्याच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात त्यात तो हिंदू नाहीच. तर आम्ही हिंदू प्रत्येक गोष्टीकडे या भावदृष्टीने पाहतो. म्हणून त्या पाण्याला आम्ही वरुण देवता मानतो, सूर्याला आम्ही सूर्यनारायण मानतो. तसं आता आमचे भाऊ कैलासवासी वामनराव अभ्यंकर, एखादा विद्यार्थी जर दरवाजाला लाथ मारून जर वर्गात आला तर त्याला म्हणायचे जा अगोदर त्या दरवाजाची माफी माग. बघा आज कुठेही लाईट आली की कुठलाही हिंदू असतो तो असा करतो. का करतो? कारण ते शुभंकरोतीचा संस्कार झालेला आहे. दिव्यामध्ये सुद्धा त्या परमेश्वराच्या शक्तीला पाहणं ही झाली भावदृष्टी. तसं ह्या भारत मातेमध्ये महालक्ष्मीला, महाकालीला, महासरस्वतीला पाहणं ही आहे आमची अधिदैविक भावदृष्टी. आणि त्यामुळं हा काय नवीन विचार नव्हता, हा हजारो वर्षांच्या संस्कृतीचा निश्वास होता. आणि मग त्या दिवशी या भारताला आणि स्वातंत्र्य लढ्याला राष्ट्रचेतनेचा मंत्र मिळाला, वंदे मातरम. हे दोन शब्द स्वातंत्र्य लढ्याचे प्राण बनले. आणि ह्या दोन शब्दांच्या प्रेरणेने हजारो शेकडो लोकांनी आपल्या सर्वस्वावर तुळशीपत्र वाहिलं. अनेक जण फासावर गेले ते ह्या दोन शब्दांसाठी. 1857चं स्वातंत्र्य समर संपलेलं होतं, पण ते शांत झालेलं नव्हतं. ते शमलं होतं पण शांत झालेलं नव्हतं. आणि इंग्रज गैरसमजात होते की त्या आगतिकतेच्या, असहाय्यतेच्या राखेखाली ती स्वातंत्र्याची प्रेरणा ती धगधगत होती. तो काय निखारा धगधगत होता. आणि ती राख या बंकिमचंद्रांच्या शब्दांनी, ती जणू त्या राखेवर एक फुंकर होती. आणि त्या फुंकरेने, त्या शब्दांनी ती जो वन्नी आहे स्वातंत्र्य चेतनेचा, स्वातंत्र्य प्राप्तीची, स्वातंत्र्य लढ्याची ज्वाळा आहे, ती पुन्हा प्रज्वलित झाली. आणि ती पुन्हा आता एकदम भव्य होऊन पेट घेणार होती. आणि बंकिमचंद्र लिहित होते, वंदे वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम
वंदे मातरम. ह्या पहिल्या कडव्यामध्ये बंकिमचंद्रजींनी महालक्ष्मीचं वर्णन केलंय. महालक्ष्मीच्या रूपात ह्या भारत मातेचं वर्णन केलंय. आणि सुजलाम सुफलाम, बघा काय शब्द आहेत. हल्ली ते वाक्प्रचारात आम्ही सगळीकडे वापरतो. भूमी सुजलाम सुफलाम झाली. सुजलाम म्हणजे काय की सप्त महानद्यांच्या जलाने ही आपली भारतभूमी सुजलाम झालेली आहे. खरोखर आपण विचार करत नाही. आम्ही ह्या भारतभूमीमध्ये राहतो. ह्या विश्वामधलं सर्वात जास्त वैभव कोणाला प्राप्त झाला असेल तर या भारतभूमीला. गंगा यमुना सारख्या सप्त नद्या या संपूर्ण भूमीला सुजलाम सुफलाम करतायत. 3 बाजूंनी असलेला समुद्र किनारा, विंध्य हिमाचलासारखे पर्वत, तो हिमालय वरती रक्षण करतोय. निसर्गाची कृपा बघा किती आहे की आपल्या देशामध्ये 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र सगळीकडे ॲव्हरेज आहे. तुम्ही जगात बघा, मी एकदा गेलो परदेशात युरोपमध्ये आणि बघितलं रात्रीचे 9 वाजलेत तरी आकाशामध्ये सूर्य आहे. 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, वर्षातले 3 महिने, 3 ऋतू, असलं वैभव कुणाकडं नाही आहे. आणि खरोखर ही वैभव संपन्न लक्ष्मी होती आणि म्हणूनच इतकी आक्रमक ह्या देशामध्ये आले. नाहीतर त्यांना यायचं काय कारण होतं? समाज सुधारणा करायला नव्हते आले ते. आणि मग तर सुजलाम सुफलाम, आणि पुढचा शब्द आहे तो मलयज शीतलाम. हा शब्द फार गर्भित शब्द आहे की मलयज. मलयज म्हणजे मलयगिरीत जन्मलेला. मलयगिरीत जन्मलेला काय? चंदन. एक आजचा केरळ आणि कर्नाटक प्रदेशातील पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, त्याला मलय पर्वत असं म्हणतात. आपण ते वसंतरावांचं गाणं ऐकतो ना, मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला लाविला. तर मलयज म्हणजे चंदन. आणि चंदन कुठलं? मलयगिरीमधलं चंदन. आणि त्या मलयज शीतल, त्या मलयगिरीचा जो शीतल सुगंध आहे, त्या शीतल सुगंधाने सुगंधित झालेली. आणि हा शब्द का महत्त्वाचा आहे की त्या रवींद्रनाथ ठाकूरांना जनगणमध्ये हे सांगण्यासाठी अनेक शब्द घालायला लागले. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. कधी कधी मला वाटतं कुठला तरी एखादा प्रदेश उठेल आणि म्हणाल आम्ही नाही गाणं म्हणणार, हे आमचा प्रदेश कुठं आला ह्याच्यामध्ये. पण ह्या मलयज शीतलामध्ये पूर्ण भारत आला. आणि हे लक्षात घ्या की ते म्हणजे आपल्या लोकांची अशी समजूत आहे की ह्या इंग्रजांनी हा देश एक केला, चूक. नाहीतर ते मलयज शीतलाम म्हटलेच नसते. हा देश भाषांनी किंवा राज्यांच्या सीमेंनी किंवा राजकीय सत्तेने विभागलेला नव्हता. हा एक सांस्कृतिक सूत्रात बांधलेला देश होता. आणि अगदी काय म्हणू, लहान मुलापासून प्रत्येकाच्या डोक्यात भारत देश म्हणजे हा संपूर्ण भारतवर्ष असंच होतं. कुणाच्या डोक्यात नाहीतर बंकिमचंद्रांनी फक्त बंगालचं वर्णन केलं असतं, बरोबर की नाही. त्यामुळं हा मलयज शीतलाम हा शब्द खूप एकदम महत्त्वाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर ते वर्णन करतायत फुल्ल ज्योत्स्ना शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम सुहा फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम म्हणजे शुभ्र चांदणे पुलकित रजनीस. यामिनी म्हणजे रात्र. तर ही आपली भारतमाता कशी आहे तर ही शुभ्र चंद्रप्रकाशासारखी शीतल संस्कृती आहे, जिच्या प्रकाशामध्ये अंधार नाहीसा होतो, द्वेष वितळतो आणि आत्मज्ञान फुलतं. त्यामुळे ही शुद्धतेचा आणि सौम्यतेचा प्रतीक आहे. बघा, आपला भारतीय माणूस जगाच्या पाठीवरही कुठेही जाऊयात त्याचा एक सौम्य
म्हणजे त्याचं स्वागत होतं, त्याच्याकडे संशयाने कोणी बघत नाही, त्याच्याकडं विश्वासार्हतेने वळतो. कारण ही सौम्यता, ही शीतलता. आता बंकिमचंद्रांचा प्रसंग पाहिला आपण की ते लगेच त्यांनी त्याला तिथं 2 वाजवल्या नाहीत, त्याचा योग्य प्रतिकार केला. आणि आता हा प्रतिकार इतका मोठा आहे की तो इंग्रजांना भारी पडलेला आहे. तर असा विचारी सौम्य असा आपला आहे, सुहासिनीम सुमधुर भाषिणीम. ही कशी आहे की इथला स्नेह, इथलं हास्य, इथली नम्रता या मातेला, या भारत मातेला अद्वितीय बनवतात. आणि या पुढच्या ओळी ह्या वंदे मातरम मधल्या महत्वाच्या ओळी येतात. कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजैर्धृत खर करवाले, अबला के नमा एत बले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं, रिपुदल वारिणीं मातरं वंदे मातरम. याच्यातला एक संदर्भ आहे आणि तो संदर्भ असा आहे की या गीतासाठी नंतर बंकिमचंद्रांनी कादंबरी लिहिली आणि ही कादंबरीचं नाव होतं आनंदमठ. ही आनंदमठ म्हणजे वंदे मातरम हे जर रत्न असेल, तो जर हिरा असेल, तर त्याचं कोंदण म्हणजे वंदे आनंदमठ आहे. अप्रतिम आणि अत्यंत सुंदर कादंबरी आहे. मी पूर्वी वाचली नव्हती, पण या व्याख्यानाची तयारी करायची म्हणून मी वाचली. त्याचा हिंदी अनुवाद, मराठी अनुवाद उपलब्ध आहे. तर हे आनंदमठ कादंबरी तिचं मी थोडं नंतर सांगणार आहे. पण इथं संदर्भ देतो की आनंदमठ कादंबरीमध्ये काही पात्र आहेत आणि त्यातलं एक पात्र एका ह्या देशप्रेमाने भारलेल्या आणि ज्याच्या तोंडात हे गीत आहे पहिल्यांदा, त्या कादंबरीमध्ये सगळ्या प्रत्येक पात्राच्या तोंडात हे गीत एकदा आलेलं आहे. आणि वंदे मातरम हा शब्द म्हणजे आपल्या हिंदू राष्ट्राच्या बाजूने असलेल्या प्रत्येक पात्राच्या तोंडात वंदे मातरम आलेलं आहे आणि हे गीत काही तुकडे किंवा पूर्ण गीत आलेलं आहे. तर हे गीत पहिल्यांदा भावानंद नावाच्या एका पात्राच्या तोंडात येतं आणि ह्या भावानंदाला त्या कादंबरीतला एक पात्र महेंद्र, तर तो भावानंद सांगत असतो की आम्ही ह्या मातेचे पुजारी आहोत. आणि ती कुठली माता, तर तो सांगत असतो की ही भारत माता, या भारत मातेचे पुजारी आहोत. आणि तो प्रसंग असा आहे त्याच्यापूर्वीचा की त्या भावानंदनी इंग्रजांचा खजिना लुटलेला असतो आणि तो महेंद्र आणि भावानंद असे दोघं रस्त्याने चाललेले असतात. हा खजिना लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आणि जाताना अशीच म्हणजे पौर्णिमेची रात्र असते आणि तो भावानंद हेच गीत गात असतो, वंदे मातरम. आणि तुम्ही म्हणाल हे तुम्ही जे म्हणताय की हे बंकिमचंद्रांनी तुम्हाला सांगितलं का, तर ते आनंदमठ कादंबरीत बंकिमचंद्रांनी आपल्या भावना प्रकट केलेल्या आहेत. तर तो भावानंद गात असतो आणि तो भावानंद गात असतो. मग तो महेंद्र विचारतो हे कुठलं गाणं गातोयस तो, तर तो म्हणतो माझ्या आईचं गाणं गातोय. तो म्हणतो कुठलं, आई म्हणजे कोण, मग तो सांगतो बोलताना की भारत माता. आणि मग तुमचं काय काम आहे, तर तो भावानंद असतो संन्याशी. तुमचं काय काम आहे, तर तो म्हणतो आम्हाला ह्या भारत मातेला मुक्त करायचं आहे. आता तो इंग्रजांचा काळ होता, तो विषय मी सांगणार आहे, त्यामुळं ते स्पष्टपणे इंग्रजांच्या विरोधात बोलता येत नव्हतं. तो म्हणतो आम्हाला ह्या भारत मातेला मुक्त करायचं आहे. मग तो महेंद्र म्हणतो की अरे तू तर एकटा, आणि तुम्ही आत्ता मी बघितलं एक तुम्ही 50-50 जणांनी ते खजिना लुटला इंग्रजांचा. पहिल्यांदा तो म्हणतो खजिना लुटणं म्हणजे हे का, तर तो आता विषय सांगत नाही मी. पण त्यावेळेस तो म्हणतो अरे तुम्ही तर काय 50-50 जण आहे आणि तुम्ही कसं ह्या इंग्रजांना पराभूत करणार. त्यावेळेस ते भवानंद म्हणतो, हे वाक्य, ही ओळ, हे कडवं तिथं टाकलेलं आहे, कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले. तिथं मूळ पाठामध्ये सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले असं आहे. सप्तकोटी म्हणजे त्यावेळेस भारताची लोकसंख्या कदाचित 7 कोटी वगैरे असेल. तर तो म्हणतो अरे ह्या देशातले हे कोटी लाख लोक ही आमची शक्ती आहे, असं तो भवानंद सांगतोय. आणि म्हणतो की ते ह्या कोटी, याचा भाषांतर मी असं केलंय, कोटी कोटी कंठांनी घनगर्जित घोष विक्राळे. ही काली आहे आणि ही कालीचा आवाज म्हणजे काय की ह्या देशातल्या ह्या सर्व भारतीयांचा आवाज आहे. सावरकर म्हणतात की
देवीच्या सहस्र बाहूंची शक्ती म्हणजे काय, की देवीच्या सहस्र भक्तांच्या बाहूंची शक्ती म्हणजे ती देवीची शक्ती. आणि तिथं तो भावानंद सांगतो की मी एकटा नाही, ह्या देशामध्ये कोटी लोक आहेत. आणि मग हे कडवं त्या ठिकाणी आलंय, कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, म्हणजे हे कोटी कोटी कंठांनी घनगर्जित घोष विक्राळे. कल्पना करा की ह्या सर्व कोटी भारतीयांनी जर घोष केला तर विक्राळे. त्यांनी कालीचं वर्णन केलंय. आता लक्ष्मीच्या वर्णनानंतर ते कालीच्या वर्णनाकडे येत आहेत. आणि कोटी कोटी भुजैर धृत खर कर वाले. आणि इथं मूळ पाठामध्ये असा शब्द आहे, द्विसप्तकोटी भुजैर धृत खर कर वाले, म्हणजे 7 कोटी गुणिले 2 14 कोटी. तर प्रत्येकाच्या हातात 2-2 तलवारी आहेत. आणि त्या 2 तलवारी कशा आहेत, खर कर वाले, तीक्ष्ण तलवारी आहेत. म्हणजे हे जर सगळे लोक पेटून उठले तर हे इंग्रज पळून जातील, असं त्या भवानंदांना त्या ठिकाणी म्हणायचं होतं. आणि बंकिमचंद्रांनी ते आपल्याला काय म्हणायचं आहे ना, ते त्या आनंदमठ कादंबरीत टाकलेलं आहे. आणि सर्वांनी किमान या वर्षीचा एक काय प्रकल्प म्हणून ती कादंबरी जरूर वाचावी, तिचं भाषांतर जरूर वाचावं. आणि मग पुढं म्हणतात, अबला केन मा एत बले. अबला केन हे स्तोत्र आहे ना, हे वंदे मातरम, हे जास्तीत जास्त संस्कृतमध्ये आहेत, काही 2-4 ओळी फक्त बंगालीमध्ये आहेत. तर अबला केन, अरे जा ह्या सगळ्या लोकांनी जर निनाद केला आणि प्रत्येकाच्या हातात जर तलवार आली तर ही अबला कशी, अबला केन, ही अबला कशी. मा म्हणजे नाही, नाही ही अबला नाही. आता ते नृत्य करताना, ते अबला करताना असं केलं, इथं अर्थ उलटा आहे. अरे अबला नाही आहे ही, अबला केन, मग ही अबला कशी, ही अबला नाही. एत बले, या कोटी कोटी लोकांचं बळ हे माझ्या भारत मातेचं बळ आहे. आणि त्यामुळं ही अबला नाही, असा ह्या कडव्याचा संदेश आहे. आणि कसं आहे, बहुबलधारिणीम नमामि तारिणीम. आणि अशी ही बहुबळ धारण करणारी, ह्या सर्व ह्या देशाच्या राष्ट्रभक्तांचं बळ धारण करणारी अशी ही जगदंबा आहे, ही माझी भारत माता आहे. आणि त्याच्यापुढं बंकिमचंद्र म्हणतायत, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदयी, तुम्ही मरम, त्वमी ही प्राणा शरीरे, बाहू ते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे, मातरम वंदे मातरम. हे बंगाली मिक्स कडवं हे आहे. आणि मग ह्याच्यामध्ये ते म्हणतात की तूच विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तूच आमचं हृदय आहेस, तूच मर्म आहेस, तूच या शरीरातील प्राण आहे, आमच्या बाहूमधली शक्ती तूच आहेस आणि आमच्या हृदयातली भक्ती तूच आहेस. आणि तुझीच प्रतिमा ह्या हृदय मंदिरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या हृदया मंदिरामध्ये स्थापित झालेली आहे. आणि पुढं बंकिमचंद्र वर्णन करतात, त्वम ही दुर्गा दशप्रहर धारिणीम, दशप्रहरण धारिणीम, म्हणजे तूच दुर्गा आहेस 10 शस्त्र धारण करणारी. कमला कमलदल विहारिणी, कमला, आता हे पहिलं वर्णन आहे दुर्गेचं, महाकाली दुर्गेचं वर्णन आहे. दुसऱ्या ओळीत वर्णन आहे महालक्ष्मीचं, कमला कमलदल विहारिणीम. आणि तिसऱ्या ओळीत आहे महासरस्वतीचं वर्णन आहे, वाणी विद्यादायिनीम. नमामि त्वाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम. आणि पुढं बंकिमचंद्र म्हणतात, आता जरा मी वेगात घेतो, श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम धरणीम भरणीम मातरम वंदे मातरम. आणि हे गीत 1873 ते 75च्या दरम्यान हे बंकिमचंद्रांना सुचलं. आपल्या सुरुवातीच्या ह्याच्यात 1885 म्हटलं, 1873 ते 75च्या दरम्यान हे त्यांना सुचलं. आणि पुढं ते प्रगट कधी झालं ते सांगतो. आणि आता बंकिमचंद्रांना त्यांची दिशा सापडली होती की आता काय करायचं आणि कसं करायचं, याचा विचार, याची दिशा त्यांच्या हृदयात प्रकट झाली होती. आणि त्यांच्या लक्षात आलं की जर विचारांचा प्रसार करायचा असेल तर नुसतं लिहून चालणार नाही, तर त्या लिखाणाला व्यासपीठ पाहिजे.
त्यावेळेस काहीच नव्हतं. स्वातंत्र्य संग्राम अजून काँग्रेसचा उदय व्हायला अजून एक तर अवकाश होतं. म्हणजे काळ लक्षात घ्या. हे गीत लिहिलेल्याचा काळ आपण सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गोष्टी सगळ्या एकाच काळात धरतो. अजून काँग्रेसचा जन्म व्हायचा होता. 10 वर्षांनी 12 वर्षांनी काँग्रेसचा जन्म होणार होता आणि तो सुद्धा इंग्रज करणार होता. तर त्यांना वाटलं की आता हे जे माझे विचार प्रसार करायचे तर त्याला व्यासपीठ पाहिजे, आणि म्हणून त्यांनी बंगदर्शन नावाचं मासिक सुरू केलं. आणि हे बंगदर्शन बंगालमधलं अग्रगण्य प्रबोधनकारी राष्ट्रभावना जागवणारं मासिक बनलं. आणि त्यांना माहीत होतं बंकिमचंद्रांना की ब्रिटिशांच्या कठोर नजरेसमोर थेट बंड करण्यासारखं येण्यासारखं नाही. कारण काहीही जर विरोधात लिहिलं असतं तर त्यांना लगेच तुरुंगात टाकलं असतं. आणि अजिबात त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती. आणि त्यामुळं त्यांनी सावधपणे चतुराईप्रमाणे हा संदेश जनमानसात पोचवण्याचं ठरवलं. आणि त्यांनी बंगदर्शनमधून एक धारावाहिक कादंबरी सुरू केली आणि त्या कादंबरीचं नाव आनंद मठ. ती दर महिन्याला थोड्या थोड्या भागाने ती प्रकाशित व्हायला लागली. आणि त्या कादंबरीसाठी विषय निवडला 1770चा संन्याशांचा संघर्ष. आता त्याच्या अगोदर हा एक विषय मला सांगायचा आहे की मला हे सगळं वाचल्यानंतर आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की स्वदेशी सकारात्मक राष्ट्रीय विमर्शाचे जनक कोण असतील तर ते बंकिमचंद्र चटर्जी. त्यांना बरोबर समजलं होतं की विषय कसा पेरायचा आहे. आणि मग त्यांनी ह्या आनंद, आणि ते एकटे होते बरं का, त्यांनी या आनंद मठमधून तो विषय पेरला. आणि त्यांनी विषय काय निवडला त्या आनंद मठ कादंबरीसाठी की 1770चा संन्याशांचा संघर्ष. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत, म्हणजे मीही त्यात आहे. आता हे मला अभ्यास करताना सगळ्या गोष्टी या आनंद मठ वाचल्यावर कळाल्या की 1770चा हा संन्याशांचा संघर्ष आपल्या इतिहासाच्या पुस्तकात कुठं नाही आहे. हा 1857 पूर्वी 100 वर्ष झालेला, म्हणजे 1770मध्ये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की हा संन्याशाचा संघर्ष कोणी केला होता की आम्ही कुंभमेळ्यात ते नागा साधू बघतो ना, त्या नागू साधूंनी. आणि हे नागा साधू कुठून आले तर हे भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्यांचं कर्तृत्व आहे. आम्हाला आदिशंकराचार्य हे माहिती आहेत की फार मोठे तत्त्वज्ञानी होते, धर्मसंस्थापक होते, पण आदिशंकराचार्य हे कुशल संघटक होते. आणि त्यांनी संन्याशांचं संघटन उभं केलं होतं. त्यांना आपल्याला माहिती आहे 4 पीठांना 4 पीठं स्थापन केली वगैरे. त्यांनी दशनामी संप्रदाय जे आपण ऐकतो कुंभमेळ्याच्या वेळेस, हा दशनामी संप्रदाय आदिशंकराचार्यांनी स्थापन केला होता. आणि त्यांनी 2 प्रकारच्या संन्याशांचं संघटन केलं होतं. एक होते दंडी संन्याशी आणि दुसरे होते नागा संन्याशी. दंडी संन्याशांनी शास्त्राचा प्रचार करायचा आणि आणि नागा संन्याशांनी शस्त्र धारण करायचं. किती दूरदृष्टी होती. त्यांना माहीत होतं, पहिली गोष्ट त्यांना माहीत होतं की ग्रहस्थांकडून धर्माचं रक्षण, ते स्वतःपुरतं धर्माचं रक्षण करतील, पण या धर्माचं रक्षण करायचं असेल तर संन्याशांची फौज पाहिजे. आणि संन्याशांची फौज नुसतं शास्त्राचा प्रसार करणाऱ्या संन्याशांची फौज नको, तर शस्त्र धारण करणाऱ्या. आणि ह्या नागा साधूंनी अनेक वेळा लढा दिलाय बरं का. आणि हा 1770चा लढा हा गिरी आणि पुरी ह्या दशनामी संप्रदायातल्या नागा साधूंनी हा लढा उभारला होता ब्रिटिश सत्तेविरुद्ध. आणि तो प्रचंड 1770 साली बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. आणि त्या काळात या नागा साधूंनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. आणि हा प्रचंड, तर ह्या संघर्षावर आधारित ही कादंबरी आहे. आणि ह्या कादंबरीमध्ये, आणि ह्या संन्याशांना काय पाहिजे होतं, त्यांना स्वतःसाठी काही पाहिजे नव्हतं. त्यांचं एकच सूत्र होतं, धर्माचं रक्षण, मातृभूमीचं रक्षण. आणि ही आनंद मठ, जिला मी वंदे मातरमचं कोंदण म्हणतो, ही कारण त्या कादंबरीत ते गीत आलेलं आहे. तर त्या आनंद मठचा कथाभाग असा होता की असे संन्याशांचं एक मुख्य केंद्र होतं, एक मठ होता, आणि त्या मठाचं नाव आनंद मठ. आणि मग त्या कथेमध्ये अनेक पात्र येतात
आणि त्या पात्राच्या माध्यमातून ही आनंदमठ कादंबरी अशी घडत जाते. पात्र काल्पनिक आहेत, पण त्यातली ऐतिहासिक पात्र म्हणजे तो हेस्टिंग्ज आलेला आहे, मीर जाफर आलेला आहे. म्हणजे ऐतिहासिक पात्र सत्य आहेत, घटनेची पार्श्वभूमी सत्य आहेत. फक्त त्या कादंबरीतली तसं कादंबरीत करायला लागतं, तर ते कादंबरीतली पात्र काल्पनिक आहेत. आणि त्या काल्पनिक पात्रांच्या संवादांमधून, त्या घटनाक्रमांमधून त्या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी तो विमर्श असा प्रस्थापित केला की बुद्धिमान ब्रिटिशांनाही कळलं नाही. ते कळायला 1895 उजडायला लागलं. म्हणजे इतका सुंदरपणे तो विषय त्यांनी तो काय म्हणू असा पेरला. आणि म्हणून म्हणजे पुन्हा एकदा ते वाक्य दोहरतो की बंकिमचंद्रांना मी राष्ट्रीय विमर्शाचे जनक समजतो. आणि मग काय त्या कादंबरीमध्ये काय, तर त्यांनी कसं असा विमर्श पेरला की म्हणतात ना की सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये खरं तर तो इंग्रजांविरुद्ध लढा होता संन्याशांचा, पण तोंडात त्यांचे शब्द होते की तो मुघल राजा. कारण राजा त्यावेळेस नाममात्र होता. कारण मुघल बादशाह शहा आलम याने बंगाल, बिहार आणि उडीसाचा दिवाणी हक्क म्हणजे कर गोळा करायचा हक्क इंग्रजांना दिला होता. आणि इंग्रजच राज्यकारभार करायचे, हे सगळे नाममात्र होते. त्यामुळं राजा हा उल्लेख त्यांनी मोगलांचं नाव घेतलं, पण प्रत्यक्ष राजा होता इंग्रज. हाकलून द्यायचा विषय होता, प्रत्यक्ष होतं इंग्रज. त्या कादंबरीमध्ये सगळे लढाई झालेले आहेत ते इंग्रजांविरुद्ध झालेले आहेत. सगळं मारमारी झाली आहे ती इंग्रजांविरुद्ध झाली आहे. आणि त्या पात्रांच्या संवादातून तो खूप मोठा, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे की तो विमर्श त्यांनी कसा प्रस्थापित केला. तर त्यामुळं की त्यांनी त्या कादंबरीमध्ये इंग्रज हा शब्द टाळलाय किंवा इंग्रजांचं वर्णन केलंय. म्हणजे आत्ता जो मी संवाद सांगितला महेंद्र आणि ह्याचा, तर त्याच्यामध्येही असं संवादात आलेलं आहे की तो म्हणतो की अरे पण तुम्ही असं कसं काय, ठीक आहे त्यांनी सांगितलं, पण तुम्ही कसं लढणार, तुमच्याकडं प्रशिक्षण आहे का. इंग्रज बघा प्लासीच्या लढाईत किती इंग्रज होते. मग तिथं इंग्रजांचं गुणवर्णन केलंय, पण ते गुणवर्णन करताना अशा अर्थाने केलंय की ते गुण तुम्ही आत्मसात केले पाहिजेत. आणि मग त्यावेळेस तो भावानंद म्हणतो की आम्ही अभ्यासाने हे सर्व प्राप्त करू. आणि त्या कादंबरीतून हाच विषय आलेला आहे की ह्या इंग्रजांप्रमाणे आम्हाला ऑर्गनाईज झालं पाहिजे, ह्या इंग्रजांप्रमाणे आम्हाला शिस्तबद्ध झालं पाहिजे, ह्या इंग्रजांप्रमाणे देशभक्त झालं पाहिजे. त्याच्यात आलंय बघा तो कुठली तिकडची राणी आणि इथं येऊन तिचा जयघोष करतोय. त्याच्यात असं वर्णन आहे की एक तोफीचा गोळा आला तर किती जणांना मारू शकतो, एका माणसाला. पण त्याच्यात असं म्हटलं की आपले सैनिक किंवा मुघलांचे सैनिक एक तोफीचा गोळा आला की सगळे पळत सुटतात. इंग्रज पळत सुटत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला मेला तर एकच मरणार आहे आणि पळत सुटणाऱ्यांचा पण एक मरतो. असं एकदम सुंदरपणे तो विषय मांडलेला आहे आणि एक अशी दिशा दिलेली आहे की हा स्वातंत्र्य लढा म्हणून ती आनंद मठ ही सुद्धा पुढच्या स्वातंत्र्य लढ्याचं काय म्हणू आपण एक प्लॅन त्याच्यामध्ये त्या कादंबरीमध्ये बंकिमचंद्रांनी दिला आहे. आणि अशी ही कादंबरी, ह्या कादंबरीवर म्हणजे हेच विशेष. आणि की इंग्रजांना हे लक्षात आलं की हे नॅशनलिस्ट आहे, हे रायटिंग आहे, हे नॅशनलिस्ट आहे आणि पोटेन्शियली सबवर्सिव्ह आहे. म्हणजे प्रक्षोभक लिखाण आहे आणि नॅशनलिस्ट आहे, हे राष्ट्रीय लिखाण आहे. पण बंदी घालण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याच्यात पुरावा नव्हता, असं ते कौशल्याने लिहिलेली ती कादंबरी आहे. पण त्याचा परिणाम झालाच की त्या बंकिमचंद्रांना परत जीवनात कधीच प्रमोशन मिळालं नाही. ते कायम त्याच पदावर राहिले आणि त्यांची बदली हल्ली करतात ना कुठं, गडचिरोली, तसं त्यांची कुठंतरी लांब बदली झाली आणि त्यांचं आयुष्यभर त्यांचे काय पदोन्नती झाली नाही आणि त्यांना एक प्रकारे त्यांना असं दुय्यम दर्जाचीच वागणूक बंकिमचंद्रांना मिळाली. आणि वयाच्या 55व्या वर्षी 1895 त्यांनी आपला देह ठेवला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या इंग्रजांना वंदे मातरम आणि आनंद मठ काय आहे ह्याचे परिणाम दिसायला लागले. म्हणजे तो विमर्श नंतर
काम करायला लागला. आणि मग आणि बघा म्हणजे काय केलं बंकिमचंद्रांनी. बंकिमचंद्रांनी फक्त एवढंच केलं की विचार प्रदर्शित केले, विचार मांडले. मला अनेक जण विचारतात की अरे तुम्ही ते यूट्यूबवर व्हिडिओ पाठवता, मधनं व्हॉट्सअपवर लेख पाठवता, काय त्याला 100-200 बघणारे असतात. पण तसं नाही की विवेकानंद म्हणाले होते की तुम्ही फक्त विचारांचे आणि शब्दांचे वाहक बना, ते वातावरणात पसरतील आणि ते एक योग्य मेंदूत घुसतील आणि आपोआप आपला परिणाम दाखवतील. अगदी बंकिमचंद्रांच्या शब्दांबद्दल तसंच झालं की ते शब्द त्या बंगालच्या वातावरणात फिरले, ते मुरले आणि ते बरोबर क्रांतिकारकांच्या डोक्यात घुसून ते परिणाम दाखवायला लागले. आणि ते परिणाम बंकिमचंद्रांच्या मृत्यूनंतर इंग्रजांना दिसायला लागला आणि इंग्रजांना पश्चाताप व्हायला लागला की अरे आपण याच्यावर बंदी का अगोदर नाही घातली. इसवी सन 1896 कलकत्त्यात भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरमचं पहिल्यांदा गायन झालं. आणि ते गायन स्वतः कवींद्र रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कंठातून झालं. त्यांनी ते स्वतः गायलं. आणि खरोखर त्या दिवशी त्या टागोरांच्या सुरेल आणि शांत कंठातून निघालेला वंदे मातरम हा राष्ट्रीय भावनेचं दीप प्रज्वलित करणारा ठरला. आणि त्या दिवशी या राष्ट्रीय चेतनेने पहिल्यांदा स्वर संगीताचा साज धारण केला. आणि त्यामुळं तो दिवस खूप महत्त्वाचा आहे. पण या ओघाने आणखी एक रंजक माहिती सांगतो की इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही कुठल्या भारतीयाने सुरू केलेली नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की तो एका इंग्रजांनी ॲलेन ऑक्टेवियन ह्यूम याने काँग्रेसची स्थापना केली. आणि काँग्रेसची स्थापना कशासाठी केली तर ब्रिटिश सरकार आणि भारतीय ह्यांच्या समन्वयासाठी. आणि हे वंदे मातरम अवतरल्यानंतर म्हणजे वंदे मातरम रचल्यानंतर एका दशकाने झालेली आहे. आणि आणखी एक फार महत्त्वाचा तपशील सांगतो की हे जे गॉड सेव्ह द क्वीन हे जे गीत आहे हे ब्रिटनचं राष्ट्रगीत आहे. आणि हे गीत काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात सुरुवातीला गायलं जायचं. आणि 1896 मध्ये सुद्धा गायलं गेलं. त्याच्या बरोबरीने वंदे मातरम आलं. आणि 1905 म्हणजे बंकिमचंद्रांनी गीत लिहिल्यानंतर किती वर्षांनी हिशोब करा, 32 वर्षांनी. 32 वर्षांनी बंकिमचंद्रांचा संकल्प होता की कार्यालयात मला हे विदेशी गाणं म्हणायला लागायचं. ते 32 वर्षांनी प्रत्यक्षात आलं. त्यामुळं काय म्हणू याला आपल्याला संयम बाळगायला लागतो. जे परिणामकारक किंवा दीर्घकाळ शाश्वत परिणामासाठी वाट पाहायला लागते. आणि उगाच नाही, संघाला काही परिणाम घडवण्यासाठी 100 वर्ष लागलेत. आणि ते 32 वर्षानंतर 1905 ज्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले हे त्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, त्या वर्षी गॉड सेव्ह द क्वीन हे गीत झालं नाही काँग्रेसच्या अधिवेशनात आणि वंदे मातरम झालं. हाही आपल्याला महत्त्वाचा इतिहास माहीत पाहिजे. म्हणजे 1905 नंतर हा त्या वंदे मातरमचा एकदम काय म्हणू आपण शिखर काळ. 1905 लॉर्ड कर्झननी बंगालची विभागणी केली आणि संपूर्ण भारतीय जनता विशेषतः बंगालमधले सर्व लोक, सर्व भारतीय पेटून उठले. आणि ह्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंदे मातरम हे घोषध्वनी बनलं. विद्यार्थ्यांनी आणि स्वदेशी कार्यकर्त्यांनी हे गीत रस्त्यावर घातलं. ब्रिटिशांनी या आंदोलनाचा प्रभाव रोखण्यासाठी 32 वर्षांनी त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी त्या गीतावर बंदी घातली. ते गीत गाण्यावर बंदी घातली. कारण त्या अधिवेशनात गोपाळकृष्ण गोखले म्हणाले की ह्या गीताने बंगाल नव्हे संपूर्ण भारत जागा झाला आहे. आणि ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे गीत एखाद्या हत्यारासारखं काम करतंय. आणि मग
मग इंग्रजांनी त्यांचा विमर्शाला उत्तर विमर्श, बरं का राजेंद्रजी, विमर्शाला उत्तर विमर्श, मग इंग्रजांनी त्यांचा विमर्श टाकला. मुसलमानांच्या नेत्यांना सांगितलं की अरे हे तर हिंदू देवतेचं गाणं आहे, तुम्ही कशाला म्हणता. आणि मग तिथून एक वेगळी कथा सुरू झाली, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग की वंदे मातरम म्हणणारा देशद्रोही, एवढा ढोबळ नियम त्या काळामध्ये इंग्रजांनी काढला. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोषांनी याचं सुंदर इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे. आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी या गीताचं समर्थन केलं. खुदिराम बोस, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लाला लजपतराय, शिदगाव चळवळीतील अनेक तरुण क्रांतिकारक, त्यांच्या ओठावर शेवटचा शब्द होता वंदे मातरम. आणि ह्या वंदे मातरमच्या प्रवासात एक काय म्हणू, एक वेदनादायी टप्पा आला. आणि तो टप्पा आला 1937. या 150 वर्षाच्या प्रवासातला ब्रिटिश सत्तेवरची लढाई त्यावेळेस एकदम तापलेली होती. आणि वंदे मातरम ह्या गीतानं जनतेचं मन धगधगत होतं, स्वातंत्र्य सैनिकांचं मन धगधगत होतं. आणि त्या काळात ह्या काँग्रेसने एक निर्णय घेतला की ह्या वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा सन्मान द्यायचा. पण राष्ट्रीय गीताचा सन्मान देताना त्यांनी त्याचे तुकडे केले आणि फक्त पहिली 2च कडवी घेतली. म्हणजे मुसलमानांना दुखायला नको किंवा काय म्हणू, तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त 2. आणि आपले पंतप्रधान आत्ता बोलले परवा की ज्या ठिकाणी त्या गीताचे तुकडे झाले त्या ठिकाणीच ह्या देशाच्या फाळणीची बीजं रोवली गेली. आणि त्यामुळं हा वंदे मातरमच्या त्या कारकिर्दीतला प्रवासातला हा एक 1937 हा अत्यंत एक वेदनादायी आणि दुःखदायक टप्पा आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 ची रात्र, त्या दिवशी शतकांचा संघर्ष, बलिदान, तुरुंग, फाशी, आंदोलनं, हजारो मातांनी आपल्या सुपुत्रांना त्या मातृभूमीसाठी अर्पण केलं होतं. आणि त्याची फलश्रुती झाली. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आत्ता लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातंत्र्याचा सूर्य उगवणार होता. आणि ज्यांनी या गीताला धोका म्हटलं, या गीतावर ज्यांनी बंदी घातली, त्यांना निरोपाचा नारळ देण्याचं काम या वंदे मातरम गीताने केलं. आणि संसदेच्या ऐतिहासिक सभागृहात राष्ट्रगीताच्या अगोदर सभागृहात घुमलं राष्ट्रचेतनेचे स्तोत्र वंदे मातरम. तिरंगा फडकपडला, संसद दुमदुमली. आणि जनगण मन ह्या राष्ट्रगीताच्या पूर्वी जे गौरी शंकरासारखं उभं होतं ते होतं आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम. नंतर 24 जानेवारी 1950, आता त्यालाही 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या देशात प्रजासत्ताक स्थापन झाला आणि संविधान लागू झालं. त्या संविधानाचंही आपलं हे 75वं वर्ष आहे. आणि 24 जानेवारी 1950ला संविधान सभेमध्ये एकमतानं ठराव झाला की वंदे मातरम असेल राष्ट्रीय गीत. जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत. एक आहे राजमान्य राष्ट्रगीत आणि दुसरं आहे लोकमान्य राष्ट्रगीत नव्हे, राष्ट्रचेतनेचे स्तोत्र. आणि त्याचे ऋषी आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच ओघवत्या शैलीमध्ये अतिशय सुंदर असा वंदे मातरमचा इतिहास तुम्ही आमच्या डोळ्यासमोर अगदी शब्दशः उभं केलात, त्याबद्दल आभार. यानंतर मी श्री विकासजी देशपांडे मंडळाचे कोषाध्यक्ष यांना आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री शिवराजजी दादा पिंपुडे, हाडाचे शिक्षक, त्यांनी अगदी मोजक्या शब्दातच आपला संदेश आपल्यापर्यंत पोचवला. शिवराजदादा, आपले आभार. आपले आजचे प्रमुख वक्ते
अभियंता, अभ्यासक आणि व्याख्याते श्री नारायणजी देशपांडे यांनी देखील आपल्याला ठरल्याप्रमाणे वंदे मातरमचा राष्ट्रचेतनेचा इतिहास आपल्यापर्यंत खूप छान तऱ्हेने पोचवलात. आपले मार्गदर्शन निश्चितच आम्हाला उपयोगी होईल. आपले पण खूप खूप आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी सुंदर नृत्य सादर करून वातावरण निर्मिती केली याबद्दल नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे गुरु डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते आणि त्यांचे कलाकार अनुष्का सामंत, तसेच नृत्यमंजरी कला केंद्राचे गुरु डॉक्टर गौरी वैद्य काळे, त्यांचे कलाकार श्रेया अगरवाल यांचेही आभार. या आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम गीत गायन होणार आहे. त्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळी यमुनानगर निगडी यांच्या मुख्याध्यापिका सौ पल्लवीताई शानभाग व त्यांच्या सहकारी शिक्षिका आणि सादर करणारे विद्यार्थी यांचेही आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व उपस्थित देशप्रेमी श्रोते, आपणा सर्वांचेही आभार. एक छोटंसं निवेदन. आजचा कार्यक्रम आपल्या स्मरणात राहावा यासाठी स्टेजच्या उजव्या बाजूला इथे बाहेर आपण सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. तर तिथे आपण सगळ्यांनी फोटो काढावा आणि आपल्या मल्टीमीडिया म्हणजे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुकवर हे फोटो टाकावे, जेणेकरून आपला हा कार्यक्रम आपल्या कायम स्मरणात राहील. मंडळाचे यूट्यूब चॅनल आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे. लवकरच आजच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आपणा सर्वांसाठी इथे उपलब्ध होईल. ध्यास वंदे मातरमचा मिलिंद प्रभाकर सबनीस लिखित पुस्तक आजच्या दिवस ₹200 या सवलतीच्या किमतीत सभागृहाच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण अवश्य त्याची खरेदी करावी. आता सर्वांना विनंती आहे की आपण उभं राहून वंदे मातरम गीत म्हणूयात. SPMच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावे.